हॅलो वेलकम गाईज टू अनदर ब्लॉग. तो हा ब्लॉग खूप टाईमनंतर होणार आहे कारण की सगळे ब्लॉग मी टाईम टू टाईम टाकत होतो, पण मी तुम्हाला तर माहिती आहे गावाला आलेलो त्यामुळे थोडं टेन्शन आलं. आणि आपल्यासोबत बघा आपले दोन पब्लिक, म्हणजे कशी सिक्युरिटीची काही टेन्शन नाही पाहिजे. आणि आपल्यासोबत आहे राजेश भाई. तर तुम्हाला मी पूर्ण विषय सांगतो की आम्ही कुठे चाललो आहे. हे बघा, आम्ही चाललो आहे एका पार्टीसाठी. आता 10वी संपली आपली सगळी एन्जॉयमेंट. 10वी संपली, रिझल्ट लागला एकदम ओपीवाला. सो पार्टी तर बनती आहे मेरी जान. सो आम्ही पार्टी करण्यासाठी चाललो आहे पानमाल्यामध्ये. हां भाई काकी आली, एवढं वाटतं ना बोलत. सो सॉरी फॉर इंटरप्शन, कारण की ती बघा पार्टी एक काकी गेली. काकींसमोरचा ब्लॉग बिक केला असता मग ती काकी हां भाई तू ब्लॉग बिक करताय बंद असं बोलणार. मग सो आपण चाललो आहे. आणि हे बघा आपले गोवेरीचं एकदम खतरनाक आहे, 0 किलोमीटर, क्योंकि आपण गोवेरी में मेरी जान. झाडबीड बघा एकदम ओपी आहे. सो आम्ही इथून आता आम्ही आमच्या माडात चाललो आहे. म्हणजे तिथे आमचं खूप सारे कोकोनट ट्रीज वगैरे आहे. तिथे आम्ही खाली ही एक पार्टी करणार आहे, कारण गावी ही दरवर्षी होते. आणि मग आम्ही उद्या चाललो आहे मुंबईला, त्यामुळे बाबांनी स्पेशल आमच्यासाठी ठेवली आहे. सो तेच आम्हाला दाखवायचं होतं की कसं आम्ही कोकणात कशी पार्टी बिर्टी होते, एकदम कोंबडा बिमडा खाणे का नॉनव्हेज एकदम दबाके. सो हे मला तुम्हाला स्पेशली दाखवायचं होतं की कसं असतं आमच्या इथे पार्टी वगैरे. सो आपण जाऊया आणि डायरेक्टली बघूया. गाईज सीन बघा जबरदस्त. आम्ही आता चाललो आहे आमच्या इथे पार्टीसाठी, पण सीन बघा भाई गाईज, कडक सीन बघा. सो गाईज आम्ही चालत आता कोकणात आलो आहे. तर काजूचे कलम वगैरे ते असणार. तो देखिए गाईज, असे कलमं बघा ना केवढे कडक आहेत, केवढे तो तीच तर खासियत आहे ना कोकणची मेरी जान. सो आता आपण इथून चालत चाललो आहे. साधारण जरा लांब आहे. आमच्याकडे बघा किती वजन आहे, वजनदार माणसं, ओझं कसं आम्ही झेपून घेतो. सो पण व्ह्यू मला व्ह्यू बघा कडक ना. चला सो गाईज आम्ही वाटेतून चाललेलोच, तर आम्हाला हे आमचेच आहेत बाग आंब्याचे. तिथे एक बघितलं, हा बघा हा एक कलम आहे, तो खतरनाक तरीकेने मोडला गेला आहे, कारण की आय थिंक पावसाळ्यामुळे हे झालं असेल. आणि खूप सारं नुकसान पण झालं आहे. पण बघा गरापापट तुटला आहे, दोन्ही साईडून तुटलं आहे बघा. आय थिंक वीज पडली असेल तर भाई मोठा सीनच आहे, पण सो बॅड आहे यास. पण बघा ना यार किती कलम आहेत बघा, एकदम लेजंड. आणि काय तो भाई कोकण आणि का कडक बघा. इथे आंबे बी मी आता आम्ही कसं संध्याकाळ चालू आहे, नाईट पार्टी आहे. सो इकडे काय बरोबर दिसणार नाही. आंबे बी मी दाखवले असते मी तुम्हाला, पण इथे दिसणार नाही. पण जाऊन दे, आपण आता वाटेत आहे, साधारण 2 मिनटात पोचू. खाली बघायची आम्ही एकदम रात्री आलो पार्टीला. तर इकडे आम्ही शोधतोय लाकडं. फ्लॅशलाईट जरा डोळ्यावर खतरनाक पडते बघा. आम्ही किती काळोखात, बोलतात ना घोस्ट हंटिंगसाठी चाललो आहे. सो हा बघा हा भूत आहे, भूतासोबत चालू आहे बघा, उड्या बिड्या मारतोय. पण काय नाही गाईज, लाकडं शोधायची. आणि आमचा बघा हा माड आहे, रात्रीचे चांगला व्ह्यू देत नाही, पण हे माड पूर्ण आपले आहेत पब्लिक. सो आपण इकडे लाकडं शोधायला आलो आहे, कारण की आता जेवण बनवायचं म्हणजे लाकडं तर पाहिजेच. सो हे बघा इथे काळोखात आपला राजेश भाई लाकडं शोधण्याच्या ह्याच्यात आहे. म्हणजे फुल काय बोलतात कॅम्पिंगवाला वाईप करतो आहे आम्ही इथे. चिके दिली मी, चला. आज तुका सारा पण लेकरांना सगळ्या मिळान तुका नाव कोंबो आज तुझे दिलेलो तो मान्य करून घेतलेल्या परिणाम सुटी
आज लेकरा ह्या ठिकाणाला इंटली फिरतली त्यांचं सांभाळ कर, या ठिकाणी काही उपक्रम कर, त्यांना याद दे, त्याबद्दल काही अडचणी असल्या तर त्या ह्याच्यात त्या 12-15च्या मेळान बाजू करून लेकराचं सदैव रक्षण कर. आज करू नको या ठिकाणी लेकराकडून कर, एखादी चूक अपराध झाली तर माफ कर. आज लेकराने हातभाराने केलेली सेवा चाकरी मान्य करून घे आणि समोरचा माझी अशी तुझी सेवा चाकरी करून घे समोर. कोकणातला फेमस गाराणा बाबांनी घातला आणि मग आम्ही चिकन चॉपिंगसाठी घेतलं. मग कंटाळा आला त्यामुळे जरा तारक मेहता आम्ही बघत होतो. जरासा एंटरटेन झालेलं, डाउनलोड वगैरे करून आलेले व्हिडिओ. मग जरा चॉपिंग वगैरे केली, आमचं काही काम नव्हतं त्यामुळे बोललो जरा व्हिडिओ शूटिंग करूया. मग मस्त जरा चॉपिंग बिपिंगचे मस्त शॉर्ट्स वगैरे काढले. जरा ह्यांची जरा त्यांना असं वाटत होतं भाई आम्ही प्रोफेशनल काहीतरी आहे, व्हिडिओ काढतायत. मग जरा ह्यांची व्हिडिओ काढत होतो आणि मग बाबांची जरा बघितली. बाबा काय एक शेफ आहेत, जबरदस्त शेफ. त्यांनी आपला जादू बिदू मसाला बिसाला टाकला आणि जबरदस्त चिकन बनवलेलं. मग त्यांची पण आम्ही जरा व्हिडिओ काढली. मग त्यांनी जरा फोडणी बिडणी दिली. हा ती फोडणी बघूनच आम्हाला एकदम भूक लागली, त्या वासाने आम्हाला भूक लागायला लागली. मग ते आम्हाला काही काम करायला लावलं. पण बाबांनी बनवलेलं चिकन भारी होतं, सगळ्यांनी खूप मजा केली आणि हे खूप भारी गेला नाईट डिनर आमचा. मग आम्ही जरा थांबलो आहे, भात बीत सगळा रेडी झालेला. मग बोललो काहीतरी काम करायला पाहिजे, त्यामुळे आम्ही एका पुढच्या कामासाठी गेलो. तर काहीच आपण चिल करत इथे बसलो आहे सगळे. आता म्हणजे जेवण झालं आहे, तसं आपला आसपास आवाज जरा कमी येईल कारण की पब्लिक इथे आहे. सो मी इथे बसलो आहे, आपण आम्ही सगळे चिल मारतो आहे, व्हिडिओ बघतो आहे कारण की बाबा जेवण करत आहेत. सो सगळी पब्लिक श्रीमान बिमानचे व्लॉग बघत आहेत, तारक मेहता बघत आहेत. आपण बसलो आहे जरा व्लॉग बनवत. मग आता बाबा बसलेत, बाबा द शेफ बसलेत. सो आता होईल चिकन आपलं लवकरच. सो रात्री एकदम काळोखात आपण इकडे आलो आहे. बघा इथे सगळे गाडी बिडी सगळ्यांनी लावली आहेत आणि इथे बघा आम्ही हे माळ, मला दिसतं आहे का माहीत नाही, पण इकडे आम्ही ते जरा शास्त्रीय पद्धतीने काय बोलतो ऑर्गॅनिक कॅम्पिंग करणार आहे ना. मग केळीचे पानं काढतो आहे जेवणासाठी आणि इथून मग ते केळीचे पानं घेऊन आम्ही जेवायला जाऊ. पण भाई काळोख कडक आहे, मस्त नाईट एक्सपिरियन्स आहे, नाईट डिनर आहे आमचा इकडे. पण मजा काय कडक येते. इथे आम्ही आता केळीची पानं काढायला आलो आहे कारण की सगळं कॅम्पिंग आहे, ऑर्गॅनिक्स पाहिजे. सो शॉर्ट ब्लॉग असेल, हा ब्लॉग जरा कमी टायमिंगचा असेल, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं कोकणात कसा वाडवाळ, ह्याला वाडवाळ बोलतात, वाडवाळ करतात. सो आम्ही इथे फुल मजा करतो आहे. हे आज जाऊन ते केळीचे पानं काढत आहेत. सो अजून काय काय आम्ही सीन्स तुम्हाला दाखवू. जेवण मग एकदम मस्त रेडी झालेला, वास मस्त सुगंध पसरलेला. बोलो काय मेहनत केली त्याचं आता मस्त खायला भेटणार. मग आमचे अजून गावचे लोक होते ते पण आले या डिनरसाठी. मग आम्ही सगळे एकसाथ इथे बसलो, मस्त लाईफ कॅम्पिंग वाटत होती. आणि मग आम्ही सगळे असे पत्रावळी वगैरे वाटल्या, जेवण बिवून आम्ही झालं आणि फुल जबरदस्त एक्सपिरियन्स होता नाईट. त्याला वाडवाळ बोलतात कोकणात. मग आम्ही तिथूनच रात्री स्कूटीवर बसून घरी निघालो. फायनली काय आपण पोहोचलो आहे घरी. सगळं जेवण बिवून आमची फुल पार्टी एकदम मजेदार झाली, फुल इंटरेस्टिंग होती नाईट. म्हणजे रात्री एकदम म्हणजे जायचं सगळ्या म्हणजे मित्रांसोबत वगैरे आणि हे करायची, म्हणजे सगळे काका वगैरे पण होते. ही वाडवाळ असते आमच्या इथे. सो खूप फुल मजा आली. मला हा ब्लॉग मराठीतच बनवायचा होता कारण की मागच्या ब्लॉगला पण खूप सारा प्रतिसाद आलेला की सगळे बोलले कर मराठी ब्लॉग. सो मराठी ब्लॉग कंटिन्यू केला. असंच तुम्ही आता प्रतिसाद दाखवा, कमेंट्स करा, लाईक करा. कोकणची माणसं आहेत ते कमेंट करतीलच, त्यांना रिलेटेबल असेल. खूप जण कोकणची असतील त्यांना रिलेटेबल असेलच वाडवाळ वगैरे. सो फुल एन्जॉयमेंट असतं. कसं आहे मला हा ब्लॉग बनवायचा नव्हता, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं कोकणची मजा, म्हणजे कोकणात हे वाडवळ वगैरे कसं असतं. सो तुम्हाला कसा लागला, कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.